सेवाग स्टाईलने चेंडूला पाठवला डीपिश कबरला पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार। यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन खराब आहे। कैलास पोरजी सांगत असताना आणि स्क्वेअर लेगला शशांक पाटील हे दोन पंच आपल्याला आज दिवसभरात पाहायला मिळतील। पुन्हा एकदा तोच फटका, पुन्हा एकदा गॅप, बॅकफुटला जाऊन कट करत असताना चेंडू मात्र चालला हळूहळू का होईना गेला एकदाशी सीमारेषेकडे। चौकार। गोलंदाज संदीप पाटील यांना पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक टीम सागावच्या वतीने। आणि सागाव म्हटलं की आमचे भावदादा पाटील समालोचक यांच्या गावचा संघ आपल्याला पाहा मिळतोय। दोन चौकार अद्यापर्यंत दिलीप पाटीलच्या बॅटमधून। पुन्हा एकदा टॉस खेळला जातोय चेंडूला, आता मात्र फिल्डर ठेवलाय। एकेरी स्वरूपाची धाव मिळाली। एकूण धाव संख्या पाहिली तर 10। 3 चेंडूवरती 10 धावा पहा मिळतात आपल्याला। यावेळी चांगला बॉल, लेग बिफोरचा अपील, चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा लेग स्टंप जात असताना संदीप पाटील यांचं स्ट्रॉंग अपील होतं। कैलास पोरजी होते, पाहिलं त्यांनी। तर याच दरम्यान पाहतोय आमचे कोळेगावचे रणजित संते यांचं आगमन झालंय। आयोजन जरी संदीप दादाचं असलं तरी सपोर्ट तो राहिलाय तो रणजित दादांचा। रणजित दादा या व्यासपीठावरती, स्वागत आहे आपला। पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होत असताना दोन चौकार आल्यानंतर थोडासा कमबॅक करत असताना गोलंदाजाला पाहतोय आपण नवनाथ अद्याप खातं खुलं करायचंय। यावेळेस फटका चांगला आहे, थांबले, पोच घेतली आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक नव्हते, चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार। चौकार। बाद 16 ही धावसंख्या टीम नावाली, परी 11 नावाली, परी 11 जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली या टीमची व्यासपीठावरती पाहतोय आमचे मान्यवर क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते शाहूजी पाटील शिरडूनचे। नेहमीच क्रिकेट कुठे असू दे मात्र ते आवर्जून उपस्थित राहतात, त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर हरिभक्त पारायण मोहन मामा मुकादम हे सुद्धा उपस्थित आहेत, आमचे पाटील गुरुजी। आणि त्याचबरोबर शांताराम मामा पाटील आणि शाखा प्रमुख विलास पाटील हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत। सर्वांचं अगदी स्वागत। जाऊया मॅच मध्ये। गोलंदाज संदीप मात्रे, पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न दिलीपचा राहिलाय। आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केली आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे।
नवनाथला बाद स्ट्राईक वरती. यावेळेस रिव्हर्स खेळल्यात, फटका चांगला आहे, मात्र फिल्डर अगदी जजमेंट चुकलं त्यांचं. सीमारेषेच्या जवळ चेंडू जातोय आणि तोपर्यंत दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जातोय. गुड फिल्डिंग, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. यावेळेस रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, नाही अगोदर सफळ झाले, मात्र आता सफळ झाले नाही आहेत, त्यामुळे ते कोणत्याही प्रकारची धाव लाभली नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यात. संदीप मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सागा विपक्ष नाबाली असा विद्यमान सामना या निगूच्या मैदानावरती. पुन्हा एकदा व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड, अत्यंत चांगली गोलंदाजी पहा मिळतोय. पाठीमागे सरकून मारण्याचा खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डॉट. फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल फिल्डरच्या अगदी जवळून वेगाने निघून जात असताना नवनाथ सालुंकेच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस नाही आहे, यावेळेस कनेक्टिंग झालं नाही आहे, नाहीतर कदाचित जास्त धावा पाहायला मिळाल्या असत्या. मात्र संदीप मात्रे यांचं चांगला षडक पाहायला मिळालं. एक चौकार आला असला तरी सुद्धा मात्र 8च धावा खर्च केल्या या खेळाडूने आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्डवरती धावसंख्या 12ची सरासरीने पहा मिळते. 24 धावा नावाले टीमच्या. दोन ओव्हरचा खेळ संपलाय, 24 धावा स्कोरबोर्ड वरती. गोलंदाज युवराज पाटील. तिसरे षडक, पॉवर प्लेची 2 षडक संपल्यात. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, एज स्वतःहून निघाल्यात नवनाथ आणि पहिला धक्का लागत असताना परी 11 जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाले टीमला नवनाथ सालुंकेच्या रूपामध्ये खेळाडू बाद. शिवनेरी किल्ल्यावर नवीन बॅट्समन मैदानावरती बंडावनला सुरेश पाटील मैदानामध्ये येत असताना धक्का लागलाय, तो धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, टायमिंग अगदी प्रॉपर, अगदी टायमिंग प्रॉपर होतं. समालोचन कक्षासमोर येत असताना पहिल्याच बॉलवरती उडवलाय सुरेश पाटीलच्या बॅटमधून दणदणीत षटकार.
पुन्हा एकदा वन्स अगेन लागोपाठचा दुसरा, पहिला लॉंग ऑनला, दुसरा वाईडिश लॉंग ऑनला खेळत असताना सुरेश पाटीलच्या बॅट मधून शानदार षटकार. लागोपाठचे दोन. युवराजने मात्र एक विकेट मिळवला. त्यानंतर पाहिलं तर दोन षटकार सुरेश पाटीलच्या बॅटमधून येत असताना धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला सरकले. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना सदतीस 37. यावेळेस पुन्हा एकदा टायमिंग आणि नाही आहे. पहा झेल टिपण्याची संधी होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक रमेश होते. चांगला प्रयत्न होता, चांगला, अगदी प्रयत्न चांगला होता. अगदी जवळ चेंडू आला होता, काही प्रॉब्लेम नव्हता, कारण ते पाहिले तर सूर्याच्या विरुद्ध दिशेला होते. नाही आहे, गोलंदाजाचा रिदम चुकतो आणि या ठिकाणी पाहिलं तर वाईट बॉल पहा मिळतो आपल्याला. $39 39 धाबा. पुन्हा एकदा फुल टॉस, डीप मिड विकेट क्लिअर करत असताना टोकला षटकार. सुरुवात मात्र विकेटने झाली या ओव्हरची, मात्र त्याच्यानंतर 3 षटकार सुरेश पाटीलच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले आणि एकूण धावसंख्या 45. मध्ये धाबा पाहिल्या तर 16 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगलं षटक राहिलं संदीप म्हात्रे यांचं 8 धावसंख्येचं. त्याच्यानंतर 21 आल्या युवराजच्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा आता संदीप म्हात्रे गोंदाजी मार्कवरती. चौथं षटक दिलीप पाटील स्ट्राईकला. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, स्वीट साऊंड, चेंडू जाईल आरपार, ग्राउंड पार षटकार. $50 कंप्लीट. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, कॅचिटचा कॉल, डीप मिड विकेटला नाही है. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. 53 ही धावसंख्या पहा मिळते आपल्याला. नाही, झेल असे वारंवार सोडले तर निश्चित मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल संघ. दुसऱ्या ओव्हरमध्येच फक्त 8 आल्या. त्याच्यानंतर 16 अगोदर, नंतर 21 आणि या षटकामध्ये एक षटकार आला, एक झेल सोडला, त्याचं रूपांतर झालंय 2 धावेने. फटका चांगला पॉवरफुल आहे, मात्र स्वीपर कव्हरला फिल्डिंग लावले आणि दुसरी धाव वेगाने, अत्यंत वेग होता, वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात.
पुन्हा एकदा फटका चांगला आहे, फिल्डर आहे, कॅच टिपला जातोय, झेल संपलाय तो दिलीप पाटीलचा खेळ. आणि धावसंख्या एकूण पाहिली तर 55 या आकड्यावरती दुसरा धक्का. एकूण 55 55 धाबा. 10 चेंडूमध्ये 22 धावसंख्येचं योगदान दिलं दिलीप पाटीलने. मंगेश पवार चौथ्या क्रमांकावरती खेळासाठी आलाय, चौथं षटक मार्गस्थ. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन सुंदर कट केलाय, फिल्डर नाही आहे, चेंडू जाईल आता दुसऱ्या टप्प्यावरती, सीमारेषा गाठत असताना चौकार. चला आता चेंडू जर गेला असेल तर जुना चेंडू प्रोव्हाइड केला जाईल. टीम नागाव आणि उंबारली रिपोर्टिंग करा. नागाव संघाचे कॅप्टन आणि उंबारली संघाचे कॅप्टन. तिसरा सामना आपला आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. 59 डाबा लागल्यात स्कोरबोर्ड वरती. एज अँड टेकन. फलंदाज बाद होतो. मंगेश पवार पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट. महाराष्ट्र कोणाचा? आपल्या या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली महाराष्ट्र भूमी, त्या संतांचा महाराष्ट्र पाहायला मिळतोय. म्हणूनच तर आज महाराष्ट्रभर पूर्णपणे सप्ताह आयोजित केले जातात. आणि त्यातल्या त्यात आपल्या ठाणे रायगडच्या अगदी सरहद्दीवरती मलंगड गडाच्या पायथ्याशी असलेला हा सप्ताहाचा कार्यक्रम, ठाणे रायगडचा सर्वात मोठा सप्ताह. काल सुद्धा पाहिला आपण. त्या सप्ताहामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. आजपर्यंत कधी कोणी पाहिलं नसल एवढी कीर्तन महोत्सवाला कालच्या दिवसामध्ये गर्दी होती. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन, आणि त्यातल्या त्यात गर्दी नसणार असं कधीच झालं नाही आहे. मात्र कालचा दिवस रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा होता. त्या सप्ताहामध्ये एकूण धावसंख्या 60 डावा पाहायला मिळतात आपल्याला. पाचवा आणि अंतिम षटक गोलंदाज बालू पाटील यांना पाहतोय आपण. 5 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे.
लॉर पुलटॉस या ठिकाणी पुढे खेळण्यासाठी भाग पाडला. फलंदाज पहा मिळतो आपल्याला उत्तम मुकादम. यावेळेस 5 टन झालाय चेंडू, मात्र पंच पाहतील निश्चितच भरपूर प्रमाणात टन झाला. भाऊ पाटील यांचा जर पाहिलं तर एक का ज्याने गाजवला क्रिकेटसाठी, सागाव संघासाठी चांगलं योगदान दिलं आणि आता 40+ खेळत असताना, कारण त्यांना माहीत आहे गोल्ड ओल्ड इज गोल्ड क्रिकेट का असू दे, कारण चेंडू वळवण्याची क्षमता पहा किती चांगल्या पद्धतीने चेंडूला अगदी बाहेर काढला. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, एकेरी धाव मिळत असताना पहा मिळतो. या ओव्हरमध्ये जे ते शेवटचं षटक होतं, धाबा येणं महत्वाचं होतं. लेगबायचा इशारा क्या जातोय आणि एकेरी धाव मिळाली आहे. एक वाईट एक धाव पहा मिळतोय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना चला टीम नागावानी उंबारली त्यासाठी या पुन्हा एकदा. वा काय मस्त गोलंदाजी आहे. चांगली अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. सुरुवातीला 4 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, मात्र या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न भाऊ पाटील यांचा राहिला. सातत्याने अद्यापर्यंत 2 चेंडू डॉट फेकल्यात, एक वाईट आणि एकेरी धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा वा काय चांगली गोलंदाजी पहा मिळतोय. फलंदाज बाद पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सुपर बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी. एवढं चांगलं षटक फेकतात मग भाऊदादा सुरुवातीला का नाही आले, असाच एखादा प्रश्न विचारला जाईल. कारण त्यांनी सुद्धा अगोदर पुढच्या गोलंदाजांना प्राधान्य दिलंय, कारण टर्न करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येत असतात, मात्र या ओव्हरमध्ये डॉट बॉल आले. बाळकृष्ण पाटील पुन्हा एकदा डॉट. बा काय गोलंदाजी आहे. जरा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ तर व्हायलाच पाहिजेत बालू पाटील यांच्यासाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या त्या 2च धावा आल्या आणि 2 विकेट मिळवले या ओव्हरमध्ये. चांगली अशी गोलंदाजी. एकूण 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरमध्ये परी 11 जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली टीमची धावसंख्या 62 आणि 63 धावसंख्येचं लक्ष्य. चला रिपोर्टिंग करायचंय टीम उंबारली आणि नागाव टॉस साठी.
चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तर खेळाचं पहिला अंक संपलाय, जेथे पहिल्या अंकामध्ये टीम नावाली संघाने बॅटिंग केली. 4 ओव्हरमध्ये धाबा होत्या त्या 60 आणि 5व्या ओव्हरमध्ये फक्त 2च धाबा आल्या. 62 धाबा झाल्या. 63चं लक्ष्य पार केलं जाईल की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला द्वितीय सत्रामध्ये मिळेल. मात्र तत्पूर्वी आमचे कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे खजिनदार मोतीराम पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे मंचावरती या आणि खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल आपल्याला राहुलजी भोईर यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जगदीशजी. पहिला चेंडू खूप सुंदर होता. अँगल कोण करून सध्या बघतो आपण बॉलिंग करत असताना, अँगल बनून बॉलिंग करत असताना सुरेश पाटील अप्रतिम देखील खेळाडूत बघतो आपण 40+ आणि कधी इकडे त्यांचा सराव असावा. घरचा मैदान आहे त्या अनुषंगानं त्याचा बेनिफिट पहिल्यानीमध्ये एक मोठी धावसंख्या सेट केलेली आहे. आक्रमक खेळ खेळावा लागेल. अजून एक चांगला चेंडू आणि त्याच्यावरती विकेट देखील मिळते. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये सागावला. नवीन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये बाळू पाटील. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. चांगली बॉलिंग बघतो आपण सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा फटका सुंदर खेळले डीप मध्ये बघतो आपण. तिकडे बघतो कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीत. रन्स इथनं चांगला जरूर मिळतील. डाऊन दावा कंप्लीट करत असताना पहिल्या 2 बॉलवरती रन्स आल्या नव्हत्या आणि इकडनं बघतो आपण रन्स बनवणं गरजेचं आहे. टार्गेटच्या अनुषंगाने बघतो आपण 63 या मॅच मध्ये आणि घरच्या मैदानावरती सध्या तरी बघतो आपण नावाळी संघाला खेळत असताना अपेक्षा जरूर असतील. रन्स 2 ओ द विकेट ना.
चांगला शॉट फक्त दिशा दिली, फुल टॉस होता, स्क्वेअर विकेट खेळले. स्क्वेअर लेगला कोणी फिल्डर उपस्थित नाहीत. पॉवर प्ले सुरू, रन चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. अजून एक चांगला फटका ऑन ड्रायचा, डीप मध्ये फिल्डर भरपूर दूर आहेत, वेगाने चेंडू पर्यंत तिकडे पोहोचले. चेंडू उचलून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत. मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड बघतो आपण 8 वरती धावफलक आहे. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ 63 या मॅच मध्ये विजयासाठी सागावला बनवायचे आहेत. देसाईनं पहिला सामना एकतर्फी जिंकला होता. खूप चांगला खेळ साईचा राहिला. चांगला चेंडू सबमरीन पडल्याच्या नंतर खाली राहिला आणि त्याचा फायदा होत असताना बघतो आपण बॉलरला आला यावेळेचा सुरेश. हा देखील चेंडू खूप सुंदर डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 63 टार्गेट असताना सागावची धावसंख्या 1 खेळाडू बाद, फक्त धावा 8. ग्रुप ग्रामपंचायत नागावचे माजी सरपंच सन्माननीय उत्तम शेठ पाटील, चेंडूंची त्यांनी आम्हाला व्यवस्था केलेली आहे, स्पॉन्सरशिप केलेली आहे. उत्तम शेठ आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सरचे स्वागत आहे. नागाव संघ पुढच्या मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि उत्तम शेठ पाटील नागाव विद्यमान माजी सरपंच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 24 बॉलमध्ये 55 धावा या मॅच मध्ये बनवायच्या. आता आक्रमक क्रिकेट खेळावा लागेल, आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल सागावला. चला नावाळी संघ थोडं सहकार्य करावं. साळुंके आपण षटकाला सुरुवात करायची आहे. नवनाथ साळुंके चर्चेत नाव आपण बघतोय. मग समालोचन असेल अथवा क्रिकेट असेल. ऑन ड्रायचा हा फटका, तिकडे डीप मध्ये फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, धाव एक सिंगल असमेल. चेंडू खेळला की अगोदरच नवनाथ सांगितलं की एकच धाव द्यायची आपल्याला इकडनं. नवनाथ साळुंके असं म्हटलं की स्वर्गीय रतन बुवा ट्रॉफी मध्ये काय कॉमेंट्री आम्हाला आजही ती आठवते. आम्ही स्टँडमध्ये बसून त्यांची कॉमेंट्री आजही ती ऐकली होती आणि बघतो थोडीशी दूर आहेत ते कॉमेंट्री बसून. मग जेव्हा जेव्हा त्यांना काही सवय मिळतो तेव्हा ते वेळ देत असतात. त्याच्यानंतर जास्त ते क्रिकेटकडे भरपूरच वळ आहे. रेग्युलरचं क्रिकेट खेळ आहे, त्याच्यानंतर आता 40+ क्रिकेट खेळत आहेत. फटकावेत खेळ आहेत, कॅचची संधी, फिल्डर 2 तिकडे पोहोचलेले आहेत. रन्स इथनं चांगल्या मिळणार आहेत. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतात 4. तसेच सुभाष साळुंखे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा फुल टॉस, रन्स इथं चांगला मिळतील. डीप मध्ये फिल्डर दूर आहेत, चेस मोठी आहे, फिल्डर पोहोचणार का, मोठा प्रश्न चिन्ह. फायनली चेंडू पोहोचलाय स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाऊन आक्रमणाला सुरुवात केली आहे आणि त्याच्या बॅटमधून का आक्रमक शॉट, बॅक टू बॅक सेकंड 4. खराब बॉलिंग होते साळुंकेची, कमी केली गती, ड्राईव्ह करायचं होती. तिकडे मिडॉनला फिल्डर आहेत आणि पाहेनी हा चेंडू वाढवलाय निलेश साळुंके. 10 विकेट मिळते, एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोरबोर्ड आपण रन्स बघतो. 40+ क्रिकेट खेळ जातो आणि खूप चांगलं झालेलं बघतो आपण. ही संकल्पना चांगली, पण आय थिंक भिवंडीमध्ये प्रथम ही संकल्पना सुरू झाली. सन्माननीय कुंदन शेठ पाटील यांची पहिली जी संघटना होती
40+ची. त्याच्यानंतर हा वेळ आपल्याला कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळाला. आणि फायनली एक जिम्मेदार जबाबदारी घेतली अर्जुनभाई पाटील काटे यांनी की आपले जे की बरेचसे 40+चे खेळाडू आहेत की त्यांचा खेळ आता बंद आहे, ते घरीच आहे, थोडा त्यांना वेळ मिळतो, आता त्यांना देखील एक आपण संधी देऊया. आणि तेच करत असताना आता बघतो आपण 40+चं क्रिकेट कल्याण डोंबिवलीचं एक स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतं. शिस्त, ड्रेस कोड, या सगळ्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीनं. बाळूची विकेट या मॅच मध्ये महत्वाची, ज्या अनुषंगाने बाळू खेळलेला आहे. भाऊंना रेग्युलरचा क्रिकेट अक्षरशः गाजवलेला आहे सागावसाठी. बाकरा जाऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, डेरेक हिट चा प्रयत्न. तेव्हा सांगतात की डेरेक हिट करायला सांगितलं जरूर, तिकडे बॅकअप करेल कोण, हा देखील प्रश्नचिन्ह होता. पण बघतो आपण 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोर बरोबर 21 धावा. चौपट्यांच्या शुभास आपण टॉस करतो. नागावच्या अगेन संघ खेळण्यासाठी आलेला आहे उंबारली. सुंदर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकाने हा देखील पुढचा आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. विकेट इथनं मी ते फायनल थोडंसं लक्ष आमचं देखील नव्हतं, कारण का टॉस आम्ही कव्हर करत होतो. बॅटर आउट झालेले आहेत, रिटायर हॅट झालेले आहेत. मगाशी त्यांनी सांगितलं की त्यांच्या कमरेमध्ये थोडासा क्रॅम्प येतोय आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. आणि इकडनं बघतो आपण सध्या तरी ते रिटायर हॅट झालेले आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत, 42 धावेची गरज आहे. इकडे बघतो आपण 12 मॅनला जास्त चिंता आहे. आमचे कानादादा साळुंके ते देखील एक जबरदस्त समालोचक राहिलेले आहेत. त्यांनी पुन्हा सुरुवात करायला हरकत नाहीये. समोर ड्राईव्ह केलेला आहे, फटका बघतो आपण सुंदर. डीप मध्ये तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. थोडीशी तिकडे बघतो आपण खराब फिल्डिंग झालेली आहे. 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 आकड्यावरती आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळतो. 23 धावा धावफलकावरती आहेत. श्रीनाथ पाटील यांचं देखील आगमन. एक्झॅक्ट त्यांच्या फिटनेसचा राज काय हे काय अजूनही कल्याण डोंबिवलीला कळत नाही. एक्झॅक्ट त्यांचा प्रोटीन कुठला चालू आहे, ज्या अनुषंगाने त्यांचा फिटनेस बघा तुम्ही. मागच्या बऱ्याचशा वर्षापासून आम्ही त्यांना बघतोय. आजही चांगले ते फिटनेस मध्ये. 40+ क्रिकेट फिटनेस साठीच खेळलं जातं. इकडे पैशाला जास्त काय महत्व नाहीये, इकडे फिटनेस जास्त महत्वाचा. यावेळेचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सुरेश चला थोडा वेळ कमी घ्या. यावेळेचा चांगला चेंडू आहे, चांगली बॉलिंग करतो बघा. फटका चांगला आहे.
विकेट इथनं मिळते आणि बघतो आपण चांगली बॉलिंग सध्या तरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरेश त्यांचा प्रमुख बॉलर सालोंकला जरा विचार सालोंकने एकूण धावा खर्च केल्या होत्या 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या सेकंड ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर सुरेश पुन्हा बॉलिंग मार्कवरती. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानामध्ये जर पहिल्याच फेरीतून कदाचित पहिल्या राऊंडला जर बाहेर गेले तर आज कदाचित जेवणाचे वांदे होतील नावालीवाल्यांचे, कारण का सगळ्याच आमच्या भगिनी वहिनी देखील मॅच बघत असतील. एखादी जिंकून या तेव्हा जेवण मिळेल. तसं आज गुरुवार देखील आहे. तसं आमच्या सन्माननीय संदीप दादा पाटील यांची बघा मॅनेजमेंट किती चांगली. त्यांच्याकडनं सगळ्यांना जेवणाची व्यवस्था आहे. सगळ्यांसाठी आज शुद्ध शाकाहारी मस्त गुरुवार आहे. आनंद घ्या तुम्ही दुपारनंतर. यावेळीचा हा फटका ऑन साइडला ऑन ट्रायचा तिकडे डीप मध्ये बघतो आपण. फिल्डर वेगानं पोहोचलेला 2 धावा आहेत ना घेतला जाते. सिंगल डबलला सध्या जास्त काय फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे. 36 धावेची गरज आहे. 6 सिक्सर 12 बॉल मध्ये मारायचे. हा कॅल्क्युलेशन करावा लागेल. दोन ओव्हर मध्ये बघतो आपण अजूनही विजयासाठी धोकाच आहे आपण म्हणू शकतो. नावालीला अजूनही सेफ नाहीये पूर्णपणे. 6 सिक्सर तर मारायचे आहेत 12 बॉल मध्ये. आणि जर 6 बॉल मध्ये एका ओव्हर मध्ये 3 मारले तर पुढच्या ओव्हर मध्ये फक्त 3 मारावे लागतील. हा कॅल्क्युलेशन आता इकडनं संदप माफ का सागावनं केला तर हा सामना जिंकू शकतोय. उत्तम मुकादम बॉलिंग मार्कवरती. नवीन एका बॉलरला संधी दिलेली बघूया. मुकादमच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. चौथं षटक. पहिला बॉल ऑन साइडला. फटका चांगला डीप मध्ये चांगली फिल्डिंग. धावे सिंगल स्मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे 35 ची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 35 धावा असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. चांगला चेंडू आहे. सुंदर डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना मुकादमला आता इकडनं सांगितलेलं की तुला चांगली बॉलिंग करायची 10 ते 12 धावा खर्च कर म्हणजे त्याच्या जास्त नको खर्च करू जेणेकरून लास्ट ओव्हरमध्ये पुन्हा दबाव येईल. खोदून काढला फटका मिसामिंग. डीप मध्ये फिल्डर चेंडूची वाट बघतोय. तद्वर एक सिंगल असमेल. एका धावेने किंवा एक सिंगल डबलनं जास्त काय मोठा फरक पडणार नाहीये. नावालीकडे धावा सेव्ह चांगल्या आहेत. त्याने 62 बनवल्या. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दिलीपनं बनवलं होतं 22 आणि सुरेशनं बनवलं होतं 20. त्याचंच योगदान खूप महत्वाचं. त्याच्याचमुळे एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड एकच धावीत मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोरबोर्ड 30 वरती अजून या मॅच मध्ये बनवायचे आहेत. विजयासाठी बघतो आपण 33 धावा. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. फटका चांगला. या फटक्यांची गरज देखील सागावला. सिक्सर. सात चेंडू शिल्लक आहे. 27 ची गरज. इथनं एखादा मोठा फटका आला तर मॅच बनवू शकते. मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकेल. तो प्रयत्न असेल का फलंदाजाचा. बॉल वरती मिस्टामिंग आहे. जेलची संधी. स्वतः तिकडे बॉलर पोहोचला. क्या बात आहे. जबरदस्त झेल तिकडे पाहायला मिळाला आपल्याला. प्रतिम झेल होता. कार्बन कमाल कॅच आणि विकेट इथनं मिळते. आता निर्णायक चेंडू शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी सागावला 27 धावेची गरज आहे मॅच मध्ये.
पंडित दादा बोईर उंबारली आपण देखील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. उंबारलीच्या बाबा आलेत का? बाबा बोईरला पाठवून द्या स्टेजवरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सहा चेंडू 27 ची गरज आहे. त्याच्यातला पहिला चेंडू विकेट देऊन जाईल. फलंदाज बाद. आमचे सन्मान्य सुखदेवदादा पाटील उंबारली आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण देखील या व्यासपीठावरती उंबारली संघ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. नागा विरुद्ध उंबारली अशी आपल्याला या पुढची लढत पाहायला मिळणार आहे. सुंदर सध्या तर या मॅच वरती मजबूत पकड आहे. नावालीची घरचं मैदान आहे, त्या अनुषंगानं त्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळते आपल्याला. फटका देखील चांगला खेळ आहेत. ऑन साईडला विकेट डीप मध्ये चांगली फिल्डिंग. 10 विकेटनं एक सिंगलच मिळेल. आता फॉर्मॅलिटी बाकी आहे. काही निर्णायक चेंडू जे आहेत ते फक्त इकडनं टाकायचे आहेत. सामना तर सागावला जिंकता येणार नाही या मॅच मध्ये. बराचसा पुढे नावाली. हा देखील सुंदर चेंडू येत असताना डॉट बॉल. आणि आता एक चेंडू आय थिंक अंतिम शिल्लक असावा. लास्ट बॉल आहे. चल नेक्स्ट मॅच फिल्डिंग कुठली आहे टीम? फिल्डिंग नागावची आहे का? उंबारलीची फिल्डिंग आहे. चला उंबारली संघ आपण रेडी व्हायचं लगेचच. फटका चांगला खेळ आहे. तिकडे बघतो आपण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर वेगान तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत काही धावा इकडनं धावून घेतील. मग असा सामना बघतो आपण सहजरित्या जिंकलाय. नावाली संघ हार्ड लक टीम सागाव.